नमस्कार मित्रांनो, MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित दरवर्षी आम्ही ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक केलेलं आहे, अशा काही नामवंत मान्यवरांपर्यंत पोहोचून आम्ही त्यांच्या कार्याला दखल म्हणून त्यांना स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देत असतो। गेली 7 वर्ष झाली आम्ही हा पुरस्कार घेतोय। आमचे जे प्रायोजक आहेत माननीय गणेश करे पाटील साहेब यांची जी सामाजिक संस्था आहे यशकल्याणी संस्था, ही खूप मोठ्या जोरानं काम करत असते आणि यावेळेस त्यांच्या वतीनं आणि त्यांनी असा एक व्यक्तिमत्व आम्हाला निवडून दिलेले ते माननीय डॉक्टर प्रचिती अक्षय पुंडे मॅडम या भूलतज्ञ आहेत। करमाळा येथे पुंडे हॉस्पिटलमध्ये, म्हणजे त्यांचं स्वतःचंच हॉस्पिटल आहे। डॉक्टर वसंतराव पुंडे व डॉक्टर शुभदा पुंडे मॅडम यांनी हे हॉस्पिटल गेली 50 वर्षापूर्वी सुरू केलं होतं। सतत त्यांनी रुग्णसेवा देऊन लोकांची जनसेवा केलेली आहे। या हॉस्पिटलमध्ये अनेक मोठे मोठे व्यक्ती इथं जन्मलेले आहेत। त्यापैकी माननीय गणेश करे पाटील साहेब यांनी एक ऋण व्यक्त करावं या नात्यानं त्यांनी आम्हाला सांगितलं की मी ज्या हॉस्पिटलमध्ये जन्मलो आहे त्या हॉस्पिटलचे जे ट्रस्टी आहेत, जे मुख्य आहेत, त्यांच्या हॉस्पिटलला यावर्षीचा आमचा हा स्टार महाराष्ट्राचा पुरस्कार गेला पाहिजे। त्यातल्या त्यात मॅडम डॉक्टर प्रचिती पुंडे मॅडम यांनीही खूप शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे। त्या मूळच्या लातूरच्या आहेत, परंतु करमाळ्याच्या त्या सुनबाई आहेत। जाणून घेऊयात त्यांच्याकडून त्यांच्या आत्तापर्यंतच्या यशाची वाटचाल। मॅडम नमस्कार। प्रथमतः आपणास हार्दिक शुभेच्छा। मॅडम, पुंडे हॉस्पिटलची स्थापना कशी झाली आणि पुंडे हॉस्पिटलचं असं काय विशेष महत्त्व आहे जे जेणेकरून आज या मुलाखतीमध्ये तुम्हाला सांगावंसं वाटेल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुंडे हॉस्पिटल हे अगदी शून्यातनं निर्माण झालेलं आहे। मी जेव्हा लग्न करून करमाळ्यामध्ये आले तेव्हा करमाळा बरंचसं अंडर डेव्हलप्ड होतं असं मी म्हणायची नेहमीच। तेव्हा श्री वसंतराव पुंडे जे माझे सासरे आहेत आणि सौ शुभदा पुंडे ज्या माझ्या सासूबाई आहेत, त्या म्हणायचे की अगं आम्ही आत्ता हॉस्पिटल आणि ह्या सोयी केलेल्या आहेत। आम्ही जेव्हा इथे आलो सेटल व्हायला तर त्यावेळेस अक्षरशः वाहतूक नसायची, दळणवळण नसायचं। गरोदर महिला शेतात किंवा वस्तीवरती असायच्या, तिथे हे अगदी मोटरसायकलवरती बाईकवरती, कधी बऱ्याचदा तर पाऊस असेल तेव्हा ओढ्यातनं चालत हे जोडपं जाऊन त्यांची सेवा करणं, डिलिव्हरीज करणं, महिलांचे प्राण वाचवणं। कारण तुम्हाला माहिती आहे प्रसूती दरम्यान महिलांचा जीव जाण्याची शक्यता असते जर तिला व्यवस्थित उपचार मिळाले नाहीत, वेळेवर मिळाले नाहीत। तर त्याकरता तिथपासून ही सोय झालेली आहे आणि आज त्याचं मोठं स्वरूप म्हणजे अक्षय हॉस्पिटल हे आपल्याला दिसतं आहे। क्या बात आहे। मॅडम, आपण भूलतज्ञ आहात, भूलतज्ञांचं महत्त्व काय असतं? भूलतज्ञ म्हणजे ऑपरेशनच्या आधी तुम्हाला बेशुद्ध करून ऑपरेशन झाल्यानंतर परत शुद्धीवर आणणे। बऱ्याचदा लोकांना वाटतं की फक्त झोपवणे किंवा ऑपरेशन दरम्यान आम्हाला काही त्रास होऊ नये, आपल्याला दुखतंय, कापतायत हे कळू नये म्हणून आपण त्यांना झोपेचं भुलेचं औषध आणि इंजेक्शन्स देतो। पण त्यातनं त्यांना सुखरूपपणे बाहेर काढणं, ऑपरेशन दरम्यान त्यांचा BP न वाढू देणं, ब्लड जास्त BP जास्त असेल तर ब्लड जास्त वाढण्याची शक्यता असते। बऱ्याचदा आतडे किंवा नसा हाताळल्यामुळे BP वाढण्याची शक्यता असते। तर ऑपरेशन दरम्यान अनेक गोष्टी असतात ज्या एका अनस्थेटिस्टला सांभाळाव्या लागतात। ते सगळे एका अनस्थेटिस्टचं काम असतं आणि भारतापेक्षा जास्त फॉरेन कंट्रीजमध्ये सगळ्यात जास्त पेड जर कुणी असतील तर ते भूलतज्ञ असतात। क्या बात आहे। मॅडम, आम्ही तुमच्या कार्याची दखल म्हणून जसं की तुम्ही लेखिका आहात, भूलतज्ञ आहात, तसे संशोधक आहात, कीर्तनकार आहात, व्याख्याता आहात, मोटिवेशनल स्पीकर आहात, उद्योजक आहात, हे सगळे पैलू तुमची सांभाळत असताना तुमची तारेवरची कसरत होत नाही का? अजिबात नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे आहेत ते जर आपण बनून ते केलं तर
आपण म्हणतो फ्लो स्टेट. तर माझं लाईफ तसं, मी जन्मतःच मूळची एका हॉस्पिटलमधलेच विवेकानंद ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला आणि जन्मल्यानंतर साधारण 1 ते 1.5 वर्षात मी भजन कीर्तन करायला लागायची. सो आमच्याकडे वारसा आहे सद्गुरू श्री माधवश्याम स्वामी महाराजांचा. गुरुदेव दत्ताचे ते अवतार आहेत आणि समहाऊ क्लॅरी कॉग्निझन्स आणि क्लॅरी एम्पॅथी हे जे 2 सायकिक ब्लेसिंग्स आहेत ते मला दैवी गुण मिळाल्यामुळे हे सगळं माझ्यासाठी सहज शक्य आहे. त्याला आपण फ्लो स्टेट म्हणतो. क्या बात आहे मॅडम. आपण एवढं कार्य करत असताना तुम्हाला सामाजिक कार्याचीही आवड आहे. सामाजिक कार्याची आवड ज्यावेळेस तुम्ही जोपासत असताना अशा कोणत्या कोणत्या संकटांना तुम्हाला सामोरं जावंसं वाटलं? सामाजिक कार्याची माझी जी सुरुवात आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल, वयाच्या 2 वर्षापासून चालू झाली. अगदी जिथे मी जन्मले विवेकानंद ट्रस्ट हॉस्पिटल, तिथे कुकडे काका आणि काकू बऱ्याच जणांना माहिती असतील. तर आम्ही अनाथाश्रमांमध्ये, वृद्धाश्रमांमध्ये मी जाऊन पोवाडे गायचे. अगदी त्यांचं बोट धरून जाणं, पोवाडे गाणं, वृद्धाश्रमांसाठी कामं करणं. त्यानंतर भूकंप, मी माझ्या 7वीत असताना लातूर, किल्लारी या भागात खूप मोठा भूकंप आला. विवेकानंदमध्ये ऑलरेडी फॉरेनचे डॉक्टर्स, फंड्स भरपूर यायचे. तेव्हा आम्हाला आठवतंय लहान असताना आम्ही आमच्या पिगी बँक्स फोडून सगळ्यांना बिस्किट वाटप करणे, त्यांची सेवा. ट्रक भरून देह आलेले मी बघितलेले. आणि तिथे आम्ही कारण की हॉस्पिटलमध्येच वाढले त्यामुळे रुग्णसेवा, रक्त बघणं वगैरे मला सवय होती. सगळ्यांचे पट्ट्या वगैरे करणं हे लगेच आम्ही सुरुवात केलं 7वीत असताना. जसं जसं मोठी झाले 12वीमध्ये, त्यानंतर मी नागपूरमध्ये एज्युकेशन झालं माझं IGMCमध्ये. तिथे आम्ही बरेचसे ग्रुप्स तयार केले होते. तिथे स्पंदन क्लबमध्ये किंवा बाकी क्लब्समध्ये पण मी काम केलं. विशेषतः करमाळ्यामध्ये जेव्हा मी प्रॅक्टिससाठी आले आणि सासूबाईंच्या हाताखाली जेव्हा मी काम सुरू केलं, रोज साधारण तेव्हा 50 ते 60 पेशंट्स असायचे. आजची 30 पेशंटची संख्या 100 ते 120, मिनिमम 70 पेशंट रोज मी बघितलेले मागच्या 2 वर्षांपूर्वीपर्यंत. अनेक महिला, त्यातल्या सगळ्या जवळपास महिलाच, आणि त्यांना मानसिक त्रास आणि म्हणजे गोळ्यांपेक्षा जास्त त्यांना काउन्सिलिंगची गरज असायची किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी पडायचा किंवा करमाळ्यासारख्या ठिकाणी आपल्या कलागुणांना वाव नाही किंवा आपल्याला कुठे बाहेर जाता येत नाही. अगदी छोटे छोटे तक्रारी त्यांच्या असायच्या. त्यामुळे इथे जी माझी समाजकार्याची सुरुवात झाली ती पहिले व्यायाम आणि योगशाळा हे घेण्यापासून. रोज पहाटे 5 वाजता आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या टेरेसवरती योगासनं, प्राणायाम, दर गुरुवारी मेडिटेशन अशा ह्याच्यानी सुरुवात केली. ते करत असताना 2 तास आम्ही 5 ते 7 जेव्हा व्यायाम करायच्या सगळ्याजणी, तेव्हा लक्षात आलं की त्यांना व्यवसाय नाही आहे. सो अभिजिता महिला हस्तकला केंद्र ही संस्था मी तयार केली. त्या संस्थेअंतर्गत खूप सगळ्या हस्तकला म्हणजे लांबसा वर्क, इपॉक्सी, स्टेनवूड, म्युरल आर्ट, विशेष म्हणजे बंजारा एम्ब्रॉयडरी वर्क, याचा आम्ही वेगळे वेगळे प्रयोगशाळा घेतल्या इथे. साधारण 1 ते 1.5 महिना सगळ्यांना ट्रेनिंग दिलं. कारण मला एक जाणीव झाली की यांना जर आपण फायनान्शियली थोडं सक्षम केलं, म्हणजे बऱ्याचशा मिडल क्लास घराच्या बायका शेतकामासाठी जाऊ शकत नाहीत आणि घरी बसल्यामुळे, मोकळा वेळ असल्यामुळे मानसिक विचार भरपूर येतात. तर हस्तकला जर त्या शिकल्या तर त्या माध्यमातून त्यांचं आरोग्य पण सांभाळलं जाईल आणि शिवाय त्यांचं आर्थिक नियोजन पण त्यातनं होऊ शकेल. आणि खूप सगळे शिबिर वगैरे आम्ही केलेत. अर्थात या सगळे करत असताना अडचणी, तुम्ही जसं विचारला प्रश्न, त्या भरपूर आलेल्या आहेत. पण माझं लहानपणापासून अध्यात्माकडे कल असल्यामुळे अडचणींकडे बघण्यापेक्षा जास्त त्यातनं आपण काय घडवत गेलो आणि आपण म्हणतो ना थेंब थेंब तळे साचे, तसं हे तळं मोठं होत 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 आज अभिजिता हस्तकला केंद्राची जी बंजारा एम्ब्रॉयडरी ती इंटरनॅशनल फॅशन कॉन्फरन्समध्ये, ग्रीन फॅशन्स म्हणून आहे आपलं फॅशन डिझायनिंग कॉलेजची, तर तिथे इंटरनॅशनल डेलिगेट समोर ते पोचलं आपलं काम. त्यानंतर बरीचशी कामं गेली आणि आजही अनेक वर्ष झालं हे काम चालू आहे. स्किलिंग इंडियाची टीम करमाळ्यामध्ये आली. सो दिल्लीची लोक आज करमाळ्यामध्ये इथे आली. 2017 साली आणि FSDO आणि NSDC भारत सरकारने त्याची दखल घेतली. 3 वर्ष मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली आणि बराच प्रचार प्रसार त्या माध्यमातून झाला. क्या बात आहे मॅडम. योगायोगानं मध्यंतरी इथे एक सैराट नावाचा सिनेमा खूप फेमस असा झाला, जे की नागराज मंजुळे यांनी काढला होता आणि तो आपल्या या करमाळ्यामध्ये झाला आहे आणि तुम्हाला ही अभिनयाची आवड आहे, याबद्दल काय सांगाल? सो जसं मी म्हटलं की जेव्हा आपण आध्यात्मिक असतो ना, आपण लोकांना क्लॅरी एम्पथी जो माझा गुण आहे, तो क्लॅरी एम्पथी म्हणजे लोकांच्या जे इमोशन्स आहेत किंवा फिलिंग्स आहेत ते मला कळतात, ऑटोमॅटिक कळतात. आणि त्यामुळे मी शाळेत असतानाही नकला करायची टीचर्सच्या वगैरे भरपूर. आणि मी जेव्हा मेडिकलला होते MBBSला, मी दूरदर्शनमध्ये 4 वर्ष DD सह्याद्रीमध्ये अँकरिंग आणि स्क्रिप्ट रायटिंग दोन्हीचं काम सांभाळलेलं.
सो अँकरिंग आणि स्क्रिप्ट रायटिंग करत असताना अभिनयाला वाव भरपूर मिळाला. तिथेही मी डॉक्टर्सच्या मुलाखती घ्यायची. त्यामुळे माझ्या IGMC कॉलेजमधले जे प्रोफेसर्स होते, डॉक्टर्स होते, ते सगळे मागे लागायचे की अगं आमची मुलाखत तू कधी घेणार. सो एक त्यातनं पण हे कळालं की जनसंपर्क वाढतो. असं करत करत मग आता सध्या रिसेंटली मी मिसेस इंडिया आणि मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स हे टायटल जिंकले. भारतासाठी मिसेस इंडिया म्हणजे करण्यामागचा उद्देश माझी नवीन संस्था आहे, त्याबद्दल आपण बोलूच थोडक्यात. पण मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स भारतासाठी मी 90 देशांच्या विरुद्ध तिथे सिलेक्ट झाले. तिथे 110 कंटेस्टंट्स ऑल अक्रॉस द वर्ल्ड. साधारणपणे 12 दिवस आम्ही सगळ्याजणी एकत्र होतो आणि वुमन मिसेस टॉलरन्स हे टायटल मी जिंकले तिथे, जे वर्ल्ड पीससाठी काम करतं. आणि ते आज मला माझ्या समाजकार्यासाठी, अभिनयाद्वारे लोकांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी भरपूर कामी येतं. नेहमीच मी म्हणते की हाय, आय एम डॉक्टर प्रचिती पुंडे. बाय माय प्रोफेशन आय एम अ डॉक्टर, आय एम अन अनेस्थेटिस्ट. बाय माय पॅशन, माझ्या आवडीने मी मिसेस इंडिया आहे, अभिनेत्री आहे, मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स आहे. बट बाय माय लाईफ पर्पज, म्हणजे माझा मूळ गाभा जो आहे तो आय एम अ सर्टिफाईड लाईफ कोच, अ वेलनेस कोच. आणि मी इंटिग्रेटेड मेडिसिन फॉलो करते. म्हणजे मी सगळ्या पद्धतींच्या सगळ्या पॅथीज आणि मानसिक आणि शारीरिक ह्याच्यासाठी नवीन तंत्रज्ञान पण आणलं आहे मी. कारण गेले बरेच वर्ष प्रचिती लाईफ कोचिंग संस्था जी आहे, प्रचिती कोकोरो, 2008 साली त्याला एस्टॅब्लिश केलं मी. अर्थात सासू-सासऱ्यांची मदत पण झाली मला त्याच्यामध्ये. बरेचसे पेशंट्स पण असायचे. सो प्रचिती कोकोरो 2008 सालपासून आज तागायत आम्ही 5,500 वर्कशॉप्स केलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रभर. 5,000 क्लायंट्स झाले माझे. आणि त्याला सपोर्ट खूप चांगला होता लोकांचा, कारण त्यांना रिझल्ट खूप चांगले मिळाले. म्हणजे BP आहे, डायबिटीज आहे, मुलं न राहणे, वंध्यत्व आहे, बरेचशा आजारांवरती, स्पॉन्डिलोसिस आहे, आर्थरायटिस आहे, असे अनेक पेशंट्सना ह्या कम्प्लीट वेलनेस थेरपीनी चांगला रिझल्ट मिळाला. त्याचं हिलिंग खूप छान झालं. त्यामुळे तो पण सगळा एक भाग आहे की अभिनय करणं किंवा मिसेस युनिव्हर्स करणं हे सगळ्या लोकांपर्यंत आपण जास्तीत जास्त पोचू शकू, याचा एक तो प्रयत्न आहे. क्या बात. मॅडम, आम्ही असं ऐकलेलं आहे की जर एखादा व्यक्ती जर डॉक्टर असेल तर त्याची पत्नीसुद्धा डॉक्टरच असते आणि सगळा डॉक्टर परिवार मिळून एक हॉस्पिटल निर्माण करतात. योगायोगानं तुमचे पती ही डॉक्टर आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल आणि तुमच्या मुलांबद्दल? सो डॉक्टर अक्षय पुंडे, डॉक्टर अक्षय वसंतराव पुंडे हे माझे पती आहेत. सायनमध्ये त्यांचं MBBS झालं, त्यांनी DGO केलं, परत त्यानंतर FCPS केलं गायनेकॉलॉजीमध्ये. भरपूर शिक्षण झालेलं आहे त्यांचं. सगळं शिक्षण मुंबईला झालं. आणि जेव्हा माझं लग्न ठरलं इथे, तर माझे माझे पप्पा डॉक्टर आहेत, अनेस्थेटिस्ट आहेत, विवेकानंदमध्ये सगळे जाणकार लोक आहेत. तर त्यांनी जेव्हा चौकशी केली तर सगळ्यांचं असं चाललं की अरे करमाळ्यासारख्या ठिकाणी आपण आपल्या मुलीला द्यायचं का लग्न करून. पण खास करून पुंडे परिवाराची जेव्हा चौकशी झाली तर सगळ्यात चांगली गोष्टी हे लक्षात आल्या की आमच्यासाठी शिक्षण जास्त महत्त्वाचं होतं. सो डॉक्टर अक्षयचं शिक्षण, त्यांचं म्हणजे जे जडणघडण झाली ज्ञानप्रबोधिनीमध्ये ते शिकलेले आहेत. त्यांचं स्कूलिंग ज्ञानप्रबोधिनीला झालं. माझी जी नणंद आहे तर ती आर्द्रा पुंडे, ती आपल्या हुजूरबागामध्ये होती, ती पण हॉस्टेलला. आणि त्या दोघांचं एज्युकेशन चांगलं आहे. माझी सासूबाई लेडी हार्डिंग्सना दिल्लीमधनं त्यांनी केलेलं आहे. सासरे डॉक्टर औरंगाबादला झाले, त्यांचं DGO झालेलं, आणि शिवाय ते ॲथलीट पण होते. सो स्पोर्ट्समध्ये त्यांनी भरपूर म्हणजे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी त्यांची आहे. सो मला नेहमी सगळे चिडवतात की तू सासऱ्यांचा वारसा पुढे नेतेस आणि डॉक्टर अक्षय पुंडे हे सासूबाईंचा वारसा पुढे नेते. कारण डॉक्टर अक्षय पुंडेंचा ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट म्हणून हातखंड खूप चांगला आहे. शिवाय माझ्या आजी सासू, दोन्ही आजी सासू ज्या आहेत त्या उच्च शिक्षित होत्या. आईंची आई तर MA लिटरेचर केलं होतं त्यांनी त्या काळात. शिवाय यांच्या घरातली एक चांगली गोष्ट ही होती की यांचे जे छोटे काका आहेत त्यांच्या वाईफनं वंध्यत्वाचा प्रॉब्लेम होता. तर त्या काळात सुद्धा, म्हणजे ज्या काळी दुसरी लग्न वगैरे व्हायची, तर त्या काळात सुद्धा या सगळ्यांनी मिळून त्यांना US ला पाठवलं होतं टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी. सो तो आहे आमचा, म्हणजे निखिल नाव आहे त्याचं, निखिल पुंडे काकांचा मुलगा. तर तो इज द फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबी इन इंडिया. सो हे सगळं ऐकल्यानंतर करमाळा हा विषयच राहत नव्हता कुठे लग्न करताना. मॅडम, तुमच्या कार्याची दखल घेऊन आमच्या MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंटनी तुम्हाला स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. याबद्दल आपलं मत काय?
खूप छान वाटतं मला की जेव्हा मोठ्या माध्यमातनं आपलं केलेलं काम पुढे दिसतं लोकांना. सगळ्यात पहिले तर धन्यवाद खूप खूप तुम्हा सगळ्यांचे. MCM TV असेल, स्टार महाराष्ट्र न्यूज असेल आणि आपले यश कल्याणी परिवार संस्था असेल, श्री गणेश खरे पाटील सर असतील, तर तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून आभार या कार्याची दखल घेतल्याबद्दल. कसं आहे, काम करणारे भरपूर काम करत राहतात. मी आजपर्यंत जसं मी म्हटलं की वयाच्या 2 वर्षापासून मी काम करते आणि काम करणाऱ्यांना प्रसिद्धी करण्यासाठी वेळ नसतो. पण जेव्हा आपण ती पण गरजेची असते का, कारण की जे खरं काम करतात त्यांना प्रबोधन कोण देणार आणि पुढे लोकांना आपण इन्फ्लुएन्स करू शकतो की हो तुम्ही काम करत राहा, कधी ना कधी तुम्हालाही खरेपणासाठी लोक ओळखतील आणि तुम्हालाही म्हणजे पुढे मोठं व्यासपीठ मिळेल तुमचं कारकीर्द पुढे वाढवण्यासाठी. क्या बात. मॅडम, सेकंड लास्ट प्रश्न, भविष्यातलं स्वप्न काय आहे? भविष्यातलं स्वप्न नाही म्हणणार मी, भविष्यातलं सत्य म्हणेन. कारण की मी दैवी गुणांनी ब्लेस्ड अशी एक मुलगी आहे. मला खूप म्हणजे कृतज्ञता आहे ईश्वराप्रती की त्यांनी मला इतकी चांगली गुणं दिली, चांगल्या घरी जन्माला घातलं, चांगल्या घरी दिलं शिवाय, आणि चांगली लोक तुमच्यासारखी आजूबाजूला माझ्या दिली. तर या सगळ्यामुळे आता जे पुढचं पाऊल आहे, जसं मी म्हटलं की मी 11वी 12वीत 98.67 मार्क्स घेतले. मला डॉक्टर व्हायचंच होतं कुठल्याही परिस्थितीत. सो 98.67 मार्क्स घेऊन मी मेडिकलला लागले. विवेकानंदमध्ये भरपूर काम केलं मी. त्याच्यानंतर प्रचिती कोकरो ही संस्था स्थापित केली 2008 साली. 5,500 वर्कशॉप्स झाले. अक्षय हॉस्पिटलमध्ये भरपूर आमचं काम आता चांगलं गेलेलं आहे. आज पूर्ण म्हणजे बऱ्याच ठिकाणी गायनेकॉलॉजी जितक्या सोसायटीज आहेत किंवा आपली ऑल इंडियाची जी फॉक्सी सोसायटी आहे त्यांनी सुद्धा रिकग्नाइज केलेलं आहे अक्षय हॉस्पिटलला. कारण की दर महिन्याला साधारणपणे 90 ते 120 डिलिव्हरीज आपल्याकडे होतात आणि मॅक्सिमम त्यातले नॉर्मल डिलिव्हरीज असतात. सो इतकं सगळं चांगलं होत असताना वेलनेससाठी मी भरपूर प्रयत्न केलेला आहे. आणि आता पुढचं भविष्यात जे रूप उभं राहत आहे ते आहे प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स. सो प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक फर्म मी एस्टॅब्लिश केली आहे. पुण्यामध्ये 10,000 स्क्वेअर फीटचं आपलं ऑफिस आहे. त्याचं कारण हे आहे की माझी मुलगी, मला 2 मुलं आहेत. मुलगी माझी फर्स्ट MBBSला आहे आणि माझा मुलगा जो आहे तो 8वीत आहे. तर त्याचं कारण की मुलं पुण्यात असतात. पुण्यामध्ये आपल्याला जसं मी म्हटलं की वेलनेससाठी मी भरपूर काम केलं, भरपूर अभ्यास केला. आत्ता यंदाच म्हणजे आधी मी 9 पुस्तकं लिहिली होती आणि आता परत मी 8 पुस्तकं लिहिली आहेत, ज्यापैकी 9 पुस्तकं कॉपीराईट आणि पेटंट झालेले आहेत. सो आता ग्लॅमोवेल आपण आत्तापर्यंत ऐकलं असेल की आरोग्य म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? आरोग्य म्हटल्यानंतर फारसं की फिजिकल हेल्थ, एक्झरसाइज, डॉक्टरकडे जाणे, डाएट आणि एक्झरसाइज याच्या पलीकडे आपण विचार नाही करत. फार तर फार आपण विचार केला तर आपल्याला वाटतं की मानसिक स्वास्थ्य, की मेंटल हेल्थ, आणि त्याच्याही पुढे गेलं तर आपल्याला वाटतं की मेडिटेशन. म्हणजे रिसॉर्ट्स, रिट्रीट्स किंवा आश्रम्स याच्या व्यतिरिक्त आपण कोणीच जगामध्ये हा विचार केलेला नाही आहे की ह्याच्या पलीकडे वेलनेस असू शकतं. एक डॉक्टर असल्यामुळे, खूपशा पेशंट्सना रोज बघितल्यामुळे आणि अध्यात्मातली ती आवड असल्यामुळे मी वेलनेसमध्ये बरंच संशोधन केलं. होमिओपॅथिक पॅनल्स आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत, यांच्याशी दर 15 दिवसाला माझा चर्चा असते, पॅनल डिस्कशन्स असतात. त्याच्यामधनं एक नवीन वे ऑफ लाईफ म्हणजे स्पिरिच्युअल वे ऑफ लाईफ, होलिस्टिक वे ऑफ लाईफ, आणि आता मी जे नवीन पेटंट केलेलं आहे आणि ट्रेडमार्क केलेलं आहे दॅट इज ग्लॅमोवेल वे ऑफ लाईफ. ग्लॅमर आणि वेलनेस जे मी लहानपणापासून आत्तापर्यंत करते. सो माझ्या आयुष्यात आपण बघतो की आपण आश्रमांमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये 10 दिवस राहून खूप चांगले होऊन येऊ शकतो, पण आल्यानंतर परत आपलं तेच आयुष्य असतं जे रोजचं चाललेलं असतं. परत आपण व्यायाम करत नाही, परत आपला वर्क लाईफ बॅलन्स डिस्टर्ब होतो आणि परत सगळ्याच गोष्टी ढासळतात. सो माणूस नेहमी एका एंडकडे जातो. एकतर आपण एक्स्ट्रीमली योगिक एंडकडे जातो किंवा एक्स्ट्रीमली ग्लॅमरस एंडकडे जातो. नवीन पिढीचे जे मिलेनियल्स आहेत, जेनझी, जेनेक्स, जवळपास 3,000 ते 3,500 हे पेशंट्स होते माझे स्टुडंट्स, कारण की मी कॉलेजेसमध्ये पण व्याख्यानं देते, फॅकल्टी आहे. त्यांचा अभ्यास जो आहे तो 6,000 पानांचा थिसिस मी केला. थिसिस मी सबमिट केला आहे पेटंटसाठी आणि तो आता मंजूर झाला आहे. सो त्या सगळ्यासाठी मी टूल्स तयार केलेले आहेत की बदलत्या काळानुसार ग्लॅमोवेल वे ऑफ वेलनेस आलं पाहिजे आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण प्रोलक्सची स्थापना केलेली आहे. आता साधारण 2 महिन्यात त्याचं सगळीकडे वेबसाईट वगैरे सोशल मीडियावर सगळं लाईव्ह आहेच आहे. पुस्तकं पण आउट होतील. पुस्तकं ऑलरेडी 8 महिन्यांपूर्वीच झालेली आहेत, पण पेटंटसाठी आम्ही थांबलो होतो. आणि पुढचं मी म्हणून म्हटलं की ते स्वप्न नाही, ते सत्य आहे. आणि 2 महिन्यांमध्ये
प्रोलक्सच्या रूपाने ते सत्य पुढे येईल. कारण प्रोलक्सची स्थापना ही लेगसी क्रिएशनसाठी आहे. इतकं सगळं झाल्यानंतर पैसा, नेम, फेम, मनी या मागे मी लहानपणापासूनही नव्हते, पण ते भरभरून मिळत जातं. आपण म्हणतो ना, ज्या गोष्टीच्या मागे आपण लागत नाही ती भरभरून मिळते. लोकांची साथही भरभरून मिळाली. म्हणून आता लोकांच्या सेवेसाठी प्रोलक्सची स्थापना केली की हा शब्द जगाच्या पलीकडे भारताद्वारे गेला पाहिजे. वा. सो वी आर द वर्ल्ड्स फर्स्ट ग्लॅमोवेल एक्सपिरियन्स सेंटर फ्रॉम इंडिया अँड दिस इज अ न्यू वे ऑफ लाईफ दॅट इज डिवाइस्ड इन इंडिया, असं मी नेहमीच म्हणते. आणि आपल्या सगळ्या ब्रोशर्सवरती आपण ते लिहिलेलं पण. क्या बात. मॅडम, मध्यंतरी एक जागतिक महामारी येऊन गेली जिचं नाव होतं कोरोना, म्हणजेच कोविड-19. डॉक्टरांच्या भाषेमध्ये पॅन्डेमिक म्हणतात. तर तो क्षण आणि तो काळ कसा होता तुमचा, तुमचे परिवार आणि तुमच्या रुग्णांबद्दल? तो काळ म्हणजे जेव्हा पॅन्डेमिकची पहिली लॉकडाऊन लागलं तेव्हा मी पुण्यामध्ये होते माझ्या दोन्ही मुलांसोबत. अक्षरशः माझी दोन्ही मुलं खूप वेल ट्रेंड आहेत, कारण लहानपणापासून त्यांच्यावरही खूप चांगले संस्कार झाले. माझा मुलगा झाडू मारायचा आणि माझी मुलगी पुसून काढायची घर. म्हणजे दोघांनी इक्वली काम केलं आणि तेव्हा ते दोघंही अजूनही लहानच होते तसे. ते सगळं करत असताना मग आम्ही थोडी व्यवस्थापना केली, कारण इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये बरेचसे पेशंट्स ॲडमिट व्हायला लागले. तिथे आमची गरज होती. मग त्यामुळे आम्ही पास काढून करमाळ्यामध्ये आलो. करमाळ्यामध्ये आल्यानंतर पॅन्डेमिकच्या काळात तर सगळी रुग्णसेवा करण्यातच आमचा वेळ गेला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जवळपास सेकंड लॉकडाऊन नंतर सुद्धा मला माझ्या नवऱ्यानेच विचारलं, अक्षय डॉक्टरांनी, मुलांनी विचारलं की आई तू एकही मिनिट TV किंवा सिरियल नाही बघितलं पूर्ण लॉकडाऊनमध्ये, कसं काय? मी म्हटलं अरे तुम्ही बघताय किती कंटिन्युअस झूमवरती कंटिन्युअस मेंटल हेल्थ कोचिंग, काउन्सिलिंग, इतके सगळे क्लायंट्स जे माझ्या आधीचे क्लायंट्स आहेत, नंतरचे क्लायंट्स आहेत, त्या सगळ्यांना सतत सांगत राहणे. आणि लॉकडाऊनमध्ये काळ एकीकडे होता, पण मला समाधान, आमच्यासारख्या लोकांना ना खूप समाधान वाटतं जेव्हा आमचा उपयोग जास्तीत जास्त होतो समाजाला. सो तो काळ असा होता की माझ्या मेंटल हेल्थच्या ट्रेनिंगचा किंवा व्याख्यानांचा, इमोशनल कोइशंट, वेलनेसबद्दल, की वेलनेस इतकं सहज सोपं आहे. जसं आपण श्वास सहज मिळतो, ऊन सहज मिळतं आपल्याला आणि ऑक्सिजन मिळतं, पाणी सहज मिळतं, तसंच आरोग्य आहे आणि ते सहज मिळू शकतं. एवढा आटाटोप करायची गरज नसते. आपण सगळ्या गोष्टी कॉम्प्लेक्स केलेल्या आहेत आणि हे सिम्प्लिफाईड नॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला त्या काळात खूप पोहोचवता आलं, कारण लोकांना ते घ्यायचं होतं. आता लॉकडाऊन नंतर काय झालं, परत लोक बिझी झाली, परत लोकांकडे वेळ नाही आहे आणि ते नॉलेज परत जाईल हळूहळू. त्यामुळे प्रोलक्सच्या माध्यमातून आपण त्याला ग्लॅमर अटॅच करून ते नेण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर या नात्यानं तुम्ही रुग्णांना किंवा तुमचा जो परिवार आहे, जो रुग्ण परिवार, यांना तुम्ही काय सूचना द्याल की काळजी कशी घ्यावी? येस, थँक्यू सो मच फॉर दिस वंडरफुल क्वेश्चन. सगळ्यात पहिले तर एक लक्षात ठेवा की आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य किंवा मानसिक आरोग्य नव्हे. जेव्हा तुम्ही, आणि आरोग्य खूप अवघड नाही आहे. बऱ्याचदा काय होतं की थिअरीज अवघड असतात, थिअरी सिम्प्लिफाईड केल्या ना तर ॲप्लाय करण्याला सोप्या असतात. फॉर एक्झाम्पल, जुन्या काळांमध्ये आश्रमांमध्ये जेव्हा मुलं वगैरे जायची राहायची तर गुरु काय करायचे, त्यांना थिअरी किंवा व्याख्यानं सांगायची नाहीत. त्यांना फक्त सांगायचे की तू जाऊन झाडू मार, तू जाऊन पाणी आण, तू जाऊन भिक्षा माग, आणि ती मुलं ते ऐकायची. कारण कृतीमुळे त्यांचं आरोग्य, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक सगळी स्वास्थ्य मेंटेन व्हायची. सो नॉलेज महत्त्वाचं नाही आहे, ॲक्शन महत्त्वाची आहे. नॉलेज आज जितकं हवं ते सगळ्यांना आहे. तुम्हाला माहिती आहे प्राणायाम करणं आवश्यक आहे. एक तुम्हाला माहिती आहे की श्वासाशिवाय आपण राहू शकतो का? एक वेळ अन्नाशिवाय राहू शकतो, पाण्याशिवाय राहू शकतो. पण श्वास तुम्ही दर 1 तासाला बघा ना की तुम्ही नीट श्वास घेतायत का? याने सुद्धा काय होतं की तुमचं मन शांत व्हायला मदत होते. मन शांत झालं की तुमचा आत्मा जो आहे तो युनिव्हर्सल वननेसला कनेक्ट होतो. आणि शरीरावरती तुम्हाला भूक लागली आहे, तहान लागली आहे तर ती मारू नका. भूक तहान लागली असेल तर तुम्ही तिथल्या तिथे थोड्या वेळात खाऊ शकता किंवा थोड्या वेळाने शरीराला देऊ शकता. तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, नीट श्वास घेणे, भूक तहान न मारणे. तुम्हाला व्यायाम नसेल जरी जमत तरी तुम्ही ॲटलिस्ट वॉकिंग करू शकता. जिथे कुठे तुम्हाला पायऱ्या असतील ते पायऱ्या सोडू शकता. सो दैनंदिन जीवनामध्ये साध्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, आणि असं कोणीच म्हणत नाही की तुम्ही बाहेर जाऊन वडापाव खाऊच नका, पिझ्झा खाऊच नका. मी एक मॉडेल आहे तरीसुद्धा मी खाते, मी बिनधास्त सगळे गोड पदार्थ खाते. तुम्ही खाऊ शकता, पण तुम्ही जेव्हा खाता ना तेव्हा तुमचं मन, बुद्धी, शरीर, तुमचा आत्मा ह्या सगळ्यांचं अलाइनमेंट घ्या. अलाइनमेंट म्हणजे काय
की माझं मन म्हणतं अरे मी उगीच खातीये, शरीर म्हणतं मला खायचंय, आत्मा म्हणतो तू खाल्लं नाही पाहिजे. मग तुमच्यामध्ये द्वंद्व जर झाला तर तुम्ही डिसईजमध्ये जाता. डिसईज म्हणजे तुम्ही नॉट ॲट इज विथ युअर सेल्फ. जर तुम्हाला ॲट इज व्हायचं आहे आणि तुम्हाला आरोग्य मेंटेन करायचं आहे तर ह्या 4-5 संस्थानांना तुम्ही अलाइनमेंटमध्ये आणा. सगळ्यांचं एकमत झालं पाहिजे, मग तुम्ही आपोआप ॲट इज राहाल आणि डिसीजपासून लांब राहाल. क्या बात. धन्यवाद मॅडम, आपण वेळात वेळ काढून आमच्या या MCM TVच्या प्रकट मुलाखतीसाठी वेळ दिलात. लवकरच हा आमचा स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार सोहळा नवी मुंबईला होणार आहे. आपण सहकुटुंब, सहपरिवार, तुमच्या सासू सासरे, तुमचे मिस्टर, मुलं आणि तुमचा जो परिवार आहे या सर्वांना घेऊन आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं अशी आपणास विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.